गिरीश महाजन आपल्या सोबत आहे, कॅबिनेट मंत्री, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. पावसाला महाजन साहेब, पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की आता शेतकरी सुखावेल आणि जो काही दुष्काळ होता तो दूर होईल. तर निश्चित पावसाला तर थोडा उशिरा का होईना यावेळेला सुरुवात झालेली आहे. जवळपास 3 आठवडे पाऊस हा पुढे लोटला गेलेला आहे, 18 ते 20 दिवस. आणि आता पावसाला सगळीकडे चांगली सुरुवात झालेली आहे. मला वाटतं बाबा आता चांगला जर पाऊस पडला, नदी नाले धरणं धरली पाहिजेत, पिण्याच्या पाण्याच्या अजूनही अडचणी आहेत. मला वाटतं आपण ज्याचा परिस्थिती बघतो राज्यभरातली, ही बघून असं वाटतंय की आता कुठेतरी समाधानकारक पाऊस होतोय. नक्कीच दत्ता मामा भरणे कृषी मंत्री आहेत, त्यांनी म्हटलं की 5 जुलैनंतर खरं तर कर्जमाफीला सुरुवात होणार आहे. सरकारची कशा पद्धतीची तयारी आहे? नाही, निश्चित ती तयारी आमची झालेली आहे. थोड्या काही तांत्रिक बाजू होत्या, त्या पूर्ण करायच्या होत्या. थोडा वेळ लागतोच, कारण एवढ्या मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमाफी आपण करतोय. अमाऊंटही मोठी आहे यावेळची, 37-38 कोटी रुपये आपण देतो. तांत्रिक बाजू आहे आणि म्हणून थोडे 2-4-5 दिवस पुढे मागे होणार आहे. तिजोरीवर याने भार पडेल? प्रश्नच नाही, भार पडणारच आहे ना. एवढी मोठी रक्कम मला वाटतं शेतकऱ्यांना आतापर्यंत कर्जमाफ्या झाल्यात, पण ही सर्वात मोठी कर्जमाफी आहे आणि म्हणून थोडा तिजोरीवर भार पडेल. पण शेतकरी शेवटी अडचणीत आहे, त्यामुळे त्यालाही आम्हाला वाऱ्यावर सोडता येत नाही. आणि म्हणून कुठले आता समोर इलेक्शन नाही, निवडणुका नाही, काही नसताना माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री, आमच्या सरकारने हा निर्णय शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे. नक्कीच राजकीय प्रश्न विचारायचा. ऑपरेशन टायगर सुरू आपण पाहतो. सचिन नाईर पण आता एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलेले आहेत. मोठा धक्का मानला जातोय ठाकरे यांच्या पक्षाला. पण आदित्य ठाकरे म्हणतायत की ज्यांना जायचं आहे जाऊ द्या, हे ऑपरेशन टायगर नाही आहे, ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे. मला एक कळत नाही, असं म्हणत पण त्याच्याकडे कोणी शिल्लकच राहत नाही आहे. ते प्रत्येक वेळेला तेच म्हणतात. मागच्या वेळेला शिंदेसाहेब बाहेर पडले, 42 लोकांना घेऊन, त्यावेळेला ज्यांना जायचं ते जा, आमची दारं उघडी आहेत, सगळी लोक निघून गेलेत. खासदारच्या वेळेला पण ज्यांना जायचं तुम्ही जा, आमची दारं उघडी आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडे काही शिल्लकच राहिलं नाही. ते इतके हरिश्चंद्र झालेत, इतके उदार झालेत, दोन्ही हात असे मोकळे करून जाओ. पण आदित्य ठाकरे म्हणतात ऑपरेशन फडणवीस आहे. दुसरीकडे आपण पाहतो एकाच विमानातून दोघांचा प्रवास होतोय, उद्धव ठाकरेंचा आणि फडणवीसांचा. हा योगायोग होता. ते काय कमर्शियल विमान होतं, त्यात कोणी प्रवास करू शकतो. त्यांनी असं पण म्हटलं, मराठी माणूस जर पंतप्रधान झाला आणि देवेंद्रजींना RSSचा सपोर्ट आहे, ते जर झाले तर त्यांचं आम्ही स्वागत करू. तो आमच्या पक्षाचा विषय आहे. दुटप्पी भूमिका वाटते आहे तो आमचा विषय आहे ना. आता देशभरामध्ये एवढी मोठी मेजॉरिटी, काय पक्ष निर्णय घेईल, पक्ष शेट्टीवरती निर्णय होतील तर होतील ना. तुम्ही त्याची काळजी करू नका. तुम्ही, आमचा सल्ला आहे की बाबा तुम्ही जे 2-5-7 जण तर जे वाचलेले आहेत तुमच्याकडे, शिल्लक आहेत, त्यांच्याकडे लक्ष द्या ना. आता खासदार किती, मला वाटतं 3 दिसत आहेत ना. कोण राहिलेलं आहे? एक तर आमचे नाशिक ग्रामीणचे राजाभाऊ आहेत, अरविंदजी आमचे मित्र आहेत, आणि एक मला वाटतं कोण अजून तिसरे देसाई का काय, मला वाटतं ते आहेत, अनिल देसाई आहेत, ते आहेत. आता तेवढंच राहिलेलं आहे आपल्याकडे. आता आमदार आहेत. आता काल सचिन भाऊ तुम्ही बघितलं, त्यांचा प्रवेश झाला, तर उपसभापतीपर्यंत 4 त्यांनी घेतलेलं आहे. मला वाटतं की आपण आपला पक्ष सांभाळा. आम्ही कोण पंतप्रधान होणार, आमच्याकडे काय होणार, त्याची काळजी तुम्ही करू नका. आता 2-3च खासदार आपले राहिले आहेत, ते तरी टिकून ठेवा. एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा. ज्या पद्धतीने सगळे खासदार सोडून जातात, आमदार सोडून जातात, आता ऑपरेशन टायगर 3.0च्या अंतर्गत 12 आमदार शिवसेना शिंदे यांच्या पक्षामध्ये प्रवेश करणार अशी माहिती मिळते. माझ्याकडे काही माहिती नाही त्या संदर्भामध्ये. ते शिंदे साहेबांना माहीत असेल काय काय नाही तर, पण ते बघतील. पण मी खरं सांगतो, यांच्याकडे राहायला कोणी उत्सुक नाही. कोणी यांच्याकडे राहायला तर तयारच नाहीत. सगळे सोडायच्या मागे बसलेले आहेत. मुंबईमध्ये काल झाड कोसळलं एका बसवरती, एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी हकनाक मृत्यू झाला त्या ठिकाणी. अशा घटना घडत आहेत आणि महानगरपालिकेला, प्रशासनाला लोक जबाबदार ठरवत आहेत. अतिशय दुर्दैवी घटना घडली. बरं झालं म्हणजे बिचारा एक विद्यार्थी दुर्दैवी त्याचं त्या ठिकाणी थोडं मागे पुढे झाला असतं तरी पण तो वाचून गेला असते. पण आता दुर्दैव म्हणावं लागेल की त्या ठिकाणी त्याचा मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे. पण आता पावसाळ्यामध्ये आपण बघतायत, वादळ असतं, वारं असतो, आणि त्यावेळेला अशी काही झाडे जुनी जी मुळासकटच त्या ठिकाणी खाली पडत आहेत. अनेक वेळेला मागच्या काळामध्ये रिक्षामध्ये काही जण गेले, काही मोटरसायकलवर, स्कूटीवर काही जण जात आहेत, पायी चालणाऱ्यांना सुद्धा काही काही वेळेला त्या असा अपघाती मृत्यू झालेला आहे. पण जी झाडं अशी आहे की ती पडतीलच, ती जुनी आहेत, ती पोकळ झालेली आहेत. मला वाटतं ती अशी लवकर काढली गेली पाहिजे, ती काढली गेली पाहिजेत. आता आम्ही तोच आग्रह धरतो की बाबा उगाच अपघात होऊन कोणाचा जीव जाईल तोपर्यंत वाट बघू ना. नाशिकची परिस्थिती अशीच आहे. आम्ही त्यासाठी ठरवलं की मधोमध रस्ते झाड आहेत आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत शेकडो तरुणांचे जीव गेलेत, मुलांचे गेले, मुलींचे गेले. आम्ही म्हटलं ते झाड एवढ्या मध्ये सेंटरला आहे, रात्री कोणी येऊन त्याचं आदळतंय, कार आदळते, बाईक आदळते, ती काढली गेली पाहिजे ना. वृक्षप्रेमी आहेत, ठीक आहे, आम्हाला वृक्षप्रेमी आहे. आता आम्ही लाखात झाडं लावतो आहोत.
पण हे करत असताना आपण लोकांच्या जीवांची चिंता केली पाहिजे. जी कमकुवत झाडं आहेत, ज्यांची मुळं कमकुवत आहेत, त्यांना काढला पाहिजे असं तुम्ही सांगणार. असेल ती काढली गेली पाहिजे. जी धोकादायक आहे की ती पावसाळ्यात थोड्याफार वादळाने पडतील, कोणाच्या जीवावर बितेल अशी झाडं काढली गेली पाहिजे. पण त्याचबरोबर रस्त्याच्या मधोमध एवढे मोठे मोठे वटवृक्ष आलेले आहेत, मला वाटतं त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. मी नाशिकबद्दलही बोलेल. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की बाबा ते मधोमध असे आता काय वाहनं इतके वाढलेले आहेत, गाड्या किती वाढलेल्या आहेत, 4 व्हीलर किती वाढल्या आहेत, 2 व्हीलर किती वाढलेल्या आहेत, ट्रान्सपोर्टेशन किती मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, लोकसंख्या वाढत चाललेली आहे. आणि अशा वेळेला आपण रस्त्याच्या मधोमध झाड काढायचंच नाही असा आग्रह धरला. सरकारची भूमिका नेमकी काय असते? त्यामुळे मला वाटतं लोकांचे जीव जात आहेत. दुसरं काही ज्याचा मुलगा जातो ना, तरुण मुलगी जाते ना, त्याला ते कळतं की बाबा आपण काय गमवलं आहे म्हणून. पण आमचं म्हणणं तुम्ही एक झाड काढता, आम्ही 100 लावतो ना, आणि ते जगवतो 15-15, 20-20 फुटाचे लावतो. पण ते असे तर 200-500 झाडं असतील, 200-300 झाडं असतील, ते मला वाटतं काढली गेली पाहिजे की ज्यामुळे जीवितहानी होणार नाही. दुसरा आमचा काही हेतू नाही त्यामागचा. पण आता अशाही ठिकाणी पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी झाडं कोसळत आहेत जी लोकांनी सांगितलेली आहेत. आपल्या सर्वेक्षणमध्ये वाटलं की बाबा की हे झाड पडू शकतं किंवा वादळाने वाऱ्याने. अशा झाडांना आपण थोडं काढलं आधीच तर ते बरं राहील. त्यामुळे कोणाची जीवितहानी होणार नाही. होतं की झाड जर काढायला घेतलं तर पर्यावरणवादी त्या ठिकाणी पोहोचतात. तोच प्रश्न झालेला आहे, तोच विषय आहे. म्हणजे तुम्ही एकीकडून अपघात झाला तर तुम्ही सरकारला दोषी धराल, प्रशासनाला दोषी धराल. काढलं तर लगेच तुम्ही झाडं पाडतायत, पर्यावरणप्रेमी येत आहेत. मला वाटतं निश्चित झाडं असलीच पाहिजे, लागली पाहिजे. मी तर नाशिकमध्ये आता विक्रम करणार आहे. सगळ्या ठिकाणी मी विक्रम करतोय झाडं लावण्याचा. इतकी झाडं मी लावतोय आणि जगवतोय. पण मला असं वाटतं काही झाडामुळे लोकांचे जीवच जात असतील. आपण डोळ्यासमोर बघतोय की लोक मरतायत, मुलं बघतात तरुण. मला वाटतं ही झाडं काढली पाहिजेत. आणि काही फार मोठी संख्या नाही. आम्ही सांगतो की तुम्ही 200-500 झाडं काढू द्या, आम्ही 50,000 झाडं लावतो. 50,000 झाडं लावतो आम्ही. पण तरीही काही लोक मग आग्रह धरायचा, कोर्टामध्येच जायचं, मला वाटतं हे काही योग्य नाही. शेवटी लोकांचे जीव प्राणी महत्त्वाचे आहेत. निसर्ग हा असलाच पाहिजे, पर्यावरण टिकलंच पाहिजे, सगळं आहे. पण त्याचबरोबर मला वाटतं की लोकांच्या जीवा की जे अगदी मधोमध सर्विस सेंटरला आहेत, त्याच्यात लोक अनपेक्षित जाऊन आढळत आहेत आणि मरत आहेत तरुण. साधूग्रामच्या बाबत तुम्ही जी भूमिका मांडली होती ती अगदी ठोस भूमिका मांडली होती. त्याला पण विरोध झाला, आताही विरोध होतो. आमच्या बाबतीमध्ये मी सांगेल की जे 10-12 वर्षामध्ये रोपटे वाढले ते आम्ही दुसरीकडे लावतो. नवीन झाड अजून लावतो. तुम्ही सांगाल तेवढी झाडं लावतो. तुम्ही जाऊन तर बघा. मला वाटतं दुर्दैवाने होत नाही आहे. उगाच काही ठराविक मंडळी, आता मी दर रविवारी जाऊन आम्ही तिथे 5-5 हजार झाडं लावतोय. तुम्ही येऊन बघा कशी झाडं लावतोय. मला वाटतं थोडंसं आपण दोन्ही गोष्टी बघितल्या पाहिजेत. नक्की. संयम संपत चाललाय का मुंबईकरांचा आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये? कारण आपण बघितलं रेल्वेमध्ये कशा पद्धतीनं चाकू घेऊन एकाचा त्या ठिकाणी त्याची हत्या करण्यात आली. काल देखील एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये एक आरोपी म्हणतोय दारू पिऊन की मी 4 खून केलेले आहेत, त्यामुळे मायापासून लांब राहा. संयम संपतोय, माणुसकी संपते असं म्हणा. विकृती आहे. मला वाटतं काही लोकांमध्ये मानसिकता खराब झाली आहे, काही लोकांमध्ये विकृती असं म्हणायला हरकत नाही. विकृत लोक झालेत काही. आणि अशा पद्धतीने असा रेल्वेमध्ये किरकोळ कारणावर नामानुस खून करतात. मला वाटतं ही विकृती म्हणावी लागेल. संयम म्हणता येणार नाही, पण ती विकृती आहे. काही लोक मानसिक संतुलन गमावलेले आहेत. त्यामुळे मला वाटतं हे होत असेल. बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन संतोष कदमचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.